नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। रविवार स्पेशल करतोय आज आपण कच्ची दाबेली कशी बनवायची ते बघतोय। चला तर मग सुरुवात करू। आता आधी आपण आहे ना मसाला करून घेऊ। त्याच्यासाठी ना मी इथे एक छोटी वाटी धने घेतलेले आहे, म्हणजे दोन चमचे घेतलेले आहेत। इथे मी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे, खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनी, लवंग, मिरे 5-5, 6-6 घ्यायचे आणि दालचिनीचा अर्धा तुकडा घ्यायचा। त्याचबरोबर लागेल लाल तिखट 1 चमचा, जिरे आमचूर पावडर 1 चमचा आणि चाट मसाला 1 चमचा। आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। धनं, बडीशेप आणि खडे मसाले छान मंद आचेवर भाजून घ्यायचे, करपू नाही द्यायचे, मस्त भाजून घ्यायचे। बघा इथे छान भाजून झाले। आता हे काढून घेते एका डिशमध्ये, थंड करून घेऊ आपण। आता हे तर मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हा थंड झालेला मसाला घ्यायचा, त्याचबरोबर लाल तिखट, काळं मीठ, हे तर तुम्ही साधं मीठ पण वापरू शकतात, पण काळं मिठाने छान असे चव येते। चाट मसाला, आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। हे बघा इथे आपला मसाला तयार झालेला आहे। हे बघा आता इथे ना चिंच गुळाची आपल्याला चटणी करायची आहे। इथे मी चिंच घेतलेली आहे, ते ना छान भिजत घातली 1 तास पहिले। इथे ना खजूर घेतले, ते असे कापून घेतले तुम्ही। साखर आणि गूळ घ्यायचं आहे, हे आपल्याला वाटण्यामध्ये लागेल। आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट, जिरा पावडर, काळं मीठ, इतर चाट मसाला आणि आपलं साधं मीठ। हे बघा आता आपण ना कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये चिंच घालायची, छान स्वच्छ करून घ्यायची पहिले चिंच। खजूर कापून घेतलेत मी, म्हणजे पटकन शिजतात। गूळ घेतलं आहे, तर मी अर्धा घेतलेलं आहे, गूळ आणि साखर। तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता, या साखर घ्या नाही तर मग गूळ घ्या, नाही तर माझ्यासारखं अर्धा घेतलं तरी चालेल। आता याला आपण 1 शिट्टी करून घेऊ। मस्त छान झालेलं आहे। आता हे थंड करून घेऊ आणि मिक्सरला बारीक करू आता आपण। हे बघा चिंचेचा पल्प आहे ना, मी गाळणीनेच चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, जिरा पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि हे आपलं साधं मीठ। आता याला आहे ना छान एक उकळी येऊ देऊ आणि इथे आपली चिंच गुळाची चटणी तयार होते। मग हे बघा छान आता अशी एक उकळी आणून आपण, हे बघा इथे मस्त छान अशी दाटसर झालेली आहे। हे बघा मस्त झालेली आहे। आता इथे गॅस बंद करते। आता आपण मग हिरवी चटणी पण करू। आता मी ना इथे डाळ घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 आणि इथे 1 लसणाची पाकळी घेतलेली आहे, एकच घ्यायची, जास्त नाही घ्यायचं। आता हे ना पाणी न टाकता पहिले आपण फिरवून घेऊ। हे बघा असं तळून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। हे बघा कोथिंबीर टाकून घेते मी आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, लागेल तसं टाकायचं, एकदम नका टाकू, बस थोडंसं टाकते। हे बघा छान कलर आलेला आहे, बघू शकतात मस्त। हे बघा ह्याच्यामध्ये पुदिना नाही जाता, नाही तर तुम्ही म्हणाल की पुदिना नाही टाकला, पुदिना नाही जाते या चटणीमध्ये। सँडविच वगैरे असतं ना त्याच्यामध्ये जाते पुदिना, याच्यात नाही जात। हे बघा आता मी इथे ना 3 बटाटे छान असे किसून घेतलेले ते, आणि इथे 1 चमचा तेल टाकलेले आहे। आता त्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे। हे बघा छान परतू द्यायचा आता हा मसाला। हे बघा इथे ना छान असा मसाला परतला गेलेला आहे। आता यामध्ये ना आपल्याला थोडं पाणी टाकायचं। हे जे बटाटे
आपण हे करून घेतले ना, किसून घेतले, हे पण टाकून घ्यायचे. छान एकजीव करायचा. वाटलं तर पाणी टाका, नाही तर काही गरज नाही आहे. याचं आहे ना थोडंसं असं पातळच असतं, जास्त घट्टही नसतं. दाखवते तुम्हाला पुढं. हे बघा, अजून हे भरपूर घट्ट आहे. थोडंसं सैल करायचं असतं. हे थोडं पाणी टाकते मी, 1-2 चमचे टाकलं आणि छान आता हे मिक्स करून घेऊ. हे बघा, आता आहे ना, हे आपण आहे ना याच्यावर हे टाकून घेऊ मिश्रण. जसं दाबेलीवाले करतात ना, ते तसंच करून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते मी. त्याच्यावरती आपल्याला डाळिंबाचे दाणे टाकायचे. हे बघा, छान एकदम मस्त, जसं बाजारात मिळतात ना मार्केटला, तसं दाबेलीचं करते आपण. इथे ना शेंगदाण्यांचं माझ्याकडनं स्किप झालेलं आहे. हे बघा, काही नाही, साधी सोपी रेसिपी. शेंगदाणे भाजून घ्यायचे, थोडेसे तेल टाकायचं, त्याच्यामध्ये मीठ, मिरची, थोडासा चाट मसाला ते टाकायचं आणि असं मस्त कोट येतं. मग हे बघा, असं येतं. मग ते माझ्याकडनं स्किप झाला हा व्हिडिओ. चला, आता आहे ना पाव भाजून घेऊ आपण. बघा, तवा ठेवला आहे मी आता. आणि ना इथे असे पाव मिळतात, दाबेलीचे पाव बोलले तरी भेटतात. बघा, आता मी याला असं मधून कट करून घेतलेलं आहे. हे बघा, आता मी ना दोघी चटण्या लावून घेतलेल्या आहे. आता आपल्याला आहे ना याच्यावर हे जे करून घेतलेलं आहे ना मिश्रण, हे टाकून, हे बघा, असं छान असं व्यवस्थित भरायचं. हे बघा, आता शेव घेतलेली आहे. शेवला आहे ना छान असे लावून घ्यायची शेव. हे बघा, अशी. इथे बटर घेतलेलं आहे मी. तव्याला बटर लावून घ्यायचं. छान असं दोघे साईडने भाजून घ्यायचा. मस्त छान असा भाजला गेलेला आहे. बघा, जवळून दाखवते तुम्हाला. छान झालेलं आहे. बघा, मस्त छान. इथं अशी आपली दाबेली बनवून तयार झालेली आहे. बघू शकता, मस्त दोघी चटण्या. आहा, काय भारी भेटते बघा, मस्त. बघा, इथे मस्त छान अशी आपली दाबेली बनवून तयार आहे. काही नाही लागत, एकदम मस्त छान बनवून तयार होते. घरच्या साहित्यामध्येच बनवून कशी तयार करायची ते इथे दाखवलेले आहे. एकदम परफेक्ट मार्केट सारखी बनवून तयार होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.